तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर चेक करायला घाबरता का? तुम्हाला वाटतं की तो सारखा चेक केला तर कमी होतो. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. कर्जाची एन्क्वायरी 2 प्रकारची असते. पहिली म्हणजे सॉफ्ट एन्क्वायरी. तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये जीपे असतं त्यातून किंवा पैसा बाजारच्या वेबसाईटवरून क्रेडिट स्कोअर चेक करता, तर त्याचा सिबिल स्कोअरवर काहीही परिणाम होत नाही. तुम्ही दिवसातून 10 वेळा चेक करा तरी स्कोअर कमी होत नाही. दुसऱ्या प्रकारची एन्क्वायरी आहे ती म्हणजे हार्ड एन्क्वायरी. जेव्हा तुम्ही लोन किंवा क्रेडिट कार्डसाठी बँकेकडे अर्ज करता आणि बँक तुमचा क्रेडिट स्कोअर चेक करते, तेव्हा मात्र तुमचे काही पॉईंट्स कमी होऊ शकतात. पण तो स्कोअर नक्की किती कमी होतो? जर तुम्ही एकाच महिन्यात 4-5 बँकांकडे लोनसाठी अर्ज केले, तर प्रत्येक अर्जामुळं होणाऱ्या हार्ड एन्क्वायरीमुळे तुमचा स्कोअर 20 ते 30 पॉईंट्सनी खाली येऊ शकतो. सिबिलला सिग्नल जातो की तुम्ही क्रेडिट हंग्री म्हणजे कर्जासाठी भुकेले आहात. बँका अशा वेळी तुम्हाला हाय रिस्क मानतात आणि तुमचं लोन कधीकधी रिजेक्ट पण करतात किंवा लोन देतात पण जास्त व्याजदर आकारतात. आता यात एक चांगली बातमी अशी आहे की हा नकारात्मक प्रभाव तात्पुरता असतो. 6 ते 12 महिन्यामध्ये तुम्ही नवीन अर्ज केले नाही तर तुमचा क्रेडिट स्कोअर पुन्हा सुधारतो. तुम्ही काय कराल? ॲपवर तुमचा स्कोअर नक्की चेक करा. यामुळं रिपोर्टमधल्या चुका वेळीच लक्षात येतील. एकाच वेळी अनेक बँकांमध्ये कर्जाचा अर्ज करण्याऐवजी फक्त 1 ते 2 खात्रीशीर बँकांमध्येच चौकशी करा. थोडक्यात सांगायचं तर स्वतःचा क्रेडिट स्कोअर चेक करणं ही जागरूकता आहे, ती चूक नाही. पण विचार न करता वारंवार अनेक कर्जांसाठी अप्लाय करणं ही रिस्क आहे. तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर शेवटचा कधी चेक केला? तो 750 पेक्षा जास्त आहे का कमी? याबद्दल जागरूक रहा. कर्जमुक्तीच्या या प्रवासाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.